सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 54 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सादर केलंय। या विधेयकाचं मी समर्थन करतो आणि सहकार मंत्र्यांचं मी अभिनंदनही करतो। याच्या उद्देश आणि कारणामध्ये लिहिलेलं आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवणे हे प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थांचे किंवा सोसायट्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। याच्यामध्ये या बिलामध्ये असं म्हटलंय की जे त्या कार्यक्षेत्रामध्ये 10 गुंठ्याच्या वर ज्यांची जमीन आहे आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या विकास संस्था असतील त्या गावातल्या त्याला तिथं सभासद नसतील तर त्याला त्या ठिकाणी सभासद करून घेणं हे अनिवार्य आहे आणि ह्या संदर्भात हा कायदा आपण या ठिकाणी आणलेला आहे। मला निश्चित सांगायचं आहे की अनेक गावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, अनेक गावांमध्ये विविध कार्यकारी विकास संस्था आहेत ज्याच्या माध्यमातून कृषी पुरवठा या ठिकाणी या सेवा संस्थेच्या माध्यमातून केला जातो आणि या शेतकऱ्याला जिल्हा मध्यवर्ती बँकांतून कर्ज दिलं जातं। जे सभासद नाहीत त्यांना मग नॅशनलाइज बँकेकडे जावं लागतं आणि नॅशनलाइज बँकेकडून त्यांना कर्ज उचलावं लागतं। त्या ठिकाणचे नियम आणि अटी शर्ती वेगवेगळ्या आहेत। आपल्याकडे 30 जूनचा परतावा असतो सभासद लेवलला, नॅशनलाइज बँकेमध्ये कुठं त्या ठिकाणी मार्चचा परतावा असतो। सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमधनं कर्ज मिळणं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यामध्ये चालू राहतं। सभासदाची किंवा त्या शेतकऱ्याची सोय होते। मला वाटतं की निश्चित पद्धतीनं आपल्याला 10 गुंठ्यापेक्षा वर असणाऱ्या शेतकऱ्याला जर एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये गावामध्ये विविध विकासकारी संस्था असेल, त्या ठिकाणी 2 संस्था असतील त्याच्यामध्ये नियम घातला की एखाद्या संस्थेला सभासद असेल तर दुसऱ्या संस्थेला होता येत नाही, बरोबर आहे। परंतु ज्या तो सभासद नसेल कुठंच तर त्याला सभासद करून घेण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा, त्या संस्थेकडे अर्ज केला तर त्या ठिकाणी ती संस्था सभासद करून घेत नाही। कारण गाव पातळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विचाराची लोक असतात, अनेक पार्ट्याचं राजकारण चालू असतं, गटाचं राजकारण चालू असतं। एखाद्या गटाची संस्था असेल तर तो दुसऱ्या गटातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सभासद करून घेत नाही आणि मग तो काही झाला अर्ज दिला तर त्या ठिकाणी ते होत नाही। AR मार्फत ते अर्ज आपण स्वीकारणार आहे, त्या तालुक्याच्या ARनं त्या संस्थेला हे सभासद करून घेणं अनिवार्य करायला पाहिजे आणि त्याची कालमर्यादा त्या ठिकाणी गाठली पाहिजे। एखाद्या वेळेला सभासदासाठी आज कायदा झाला, त्यांना अर्ज केला मला या विकास संस्थेमध्ये सभासद करून घ्या, सभासद झाल्यावरच कर्ज मिळणार आहे, तो त्याला कालबद्ध कार्यक्रम, त्याला कालबद्धता निश्चित करणं योग्य होईल। नाहीतर आज बिल आलं 2 वर्ष कळत नाही, एखादा सेक्रेटरी त्या सभासदाचा त्या संस्थेचा असतो तो केडरचा सेक्रेटरी दिलेला आहे। आता आपल्या राज्यामध्ये विविध विकासकारी संस्था आहेत, याच्यामध्ये केडर मार्फत आपल्या जिल्हा केडर मार्फत या ठिकाणी तालुका केडर मार्फत आपण त्या ठिकाणी त्याला तो सेक्रेटरी दिला जातो आणि तो सेक्रेटरी अशी परिस्थिती आहे, मी कुठल्या सेक्रेटरीना बोलत नाही, मी त्या म्हणजे अनुषंगानं कुणी सेक्रेटरी वर्गानं त्याच्यावरती आपल्यावरती उडवून घेऊ नये। तो अनेक ठिकाणी असं होतं की विकास सेवा संस्थेचा सगळा कारभार हा चेअरमन आणि संचालक मंडळापेक्षा सेक्रेटरीला अधिक महत्व आहे। दप्तर सगळं सेक्रेटरीकडे असतं आणि मग तो सेक्रेटरी सभासद करून घेतो का नाही घेतो त्याच्या मर्जीवरती राहतं, त्या गटाच्या मर्जीवरती राहतं। मला वाटतं की हे विधेयक अतिशय चांगलं आहे। याला कालबद्ध वेळेमध्ये त्या संस्थेला सभासद करून घेण्यासाठी AR कडे अर्ज करावा का त्या संस्थेकडे अर्ज करावा याची निश्चित आपल्याला कल्पना मंत्री महोदयांनी या बिलाच्या माध्यमातून द्यावी। त्याचबरोबर मला आपल्याला या बिलामध्ये हा विषय नसला तर या सहकार खात्याचा संदर्भात विषय आहे। आपल्याला कल्पना आहे की कलम 69 आपल्या महाराष्ट्र या सहकारी अधिनियम 1960 मध्ये कलम शक्यतो 69 अन्वये आपण महाराष्ट्रामध्ये असणारी केडर व्यवस्था ही बरखास्त केली होती। केडर बरखास्त केलं होते, सेक्रेटरी राहिलेले नव्हते, परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी परत या ठिकाणी केडर अस्तित्वात आणलं आणि मला वाटतं की संस्थांना सेक्रेटरी देत असताना केडर मार्फतच सेक्रेटरी दिला जातो। आज माझ्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण आत्ताच्या घडीला 915 सेक्रेटरी आहेत आणि विकास संस्थांची जर संख्या घेतली तर एक सेक्रेटरीला 3 संस्था दिलेत, 3 संस्था। या राज्यामध्ये 4000च्या आसपास या कृषीपूरक सेवा संस्था आहेत आणि मला वाटतं एका सेक्रेटरीकडे 3 संस्था आहेत, तो त्याचा कारभार बघू शकत नाही। माझी कुठेही सेक्रेटरीच्या विषयी अडचण नाही, परंतु आम्ही संस्था सुद्धा जॉय वर्गणी भरतो मंत्री महोदय। या
केडरच्या सेक्रेटरींचा पगार वागवायसाठी जॉय वर्गणी म्हणून आपण संस्थांच्याकडून घेता आणि त्या सेक्रेटरींचे पगार या माध्यमातून केले जातात. माझी मध्यंतरी मागणी आपण केली होती की केडर बरखास्त केलं तर निश्चितपणे आमची अडचण नाही, परंतु केडर त्या ठिकाणी असणारे जे सचिव आहेत या सचिवांना सहकार खात्याकडे वर्ग करून घ्या. कारण अलीकडच्या काळामध्ये आमचा सगळा कारभार हा केडरच्या सचिवांच्या मार्फत केला जातो संस्थेचा. त्याला केडरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज DDR त्या केडरचे प्रमुख आहेत आणि मला वाटते सहकार खात्याकडे सुद्धा आज कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, त्यांचंही नुकसान होऊ नये. या केडरमध्ये असणारे सेक्रेटरी जे आहेत हे सहकार खात्याकडे वर्ग करावे आणि ज्या त्या सेवा संस्थेना स्वतः सेक्रेटरी नेमायचा अधिकार द्यावा. कमी पगारामध्ये ते सेक्रेटरी नेमू शकतील. त्या सेक्रेटरीवरती त्या संस्थेचा वचक राहील आणि मग ते त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने कारभार जाईल. नाहीतर सेक्रेटरीच्या हातात ठेवून आम्ही कारभार करणं याच्या माध्यमातून या अनेक गोष्टीला मग सभासद करणे असतील, पीक कर्ज घेणं असेल, या सगळ्या गोष्टीला अनंत अडचणी आमच्या समोर येत असतात. मला वाटतं हे बिलामधला जरी विषय नसला तरी मंत्री महोदयाने नवीन बिल आणावं, ज्या त्या संस्थेला सेक्रेटरी नेमायचा अधिकार द्यावा. केडरमध्ये असणारे सेक्रेटरी असतील, कारण आत्ताच मला माहिती मिळाली की केडरकडे सचिव नाहीत म्हणून आपण परीक्षा घेणार आहे आणि वेगवेगळ्या परीक्षा सहकार खात्यामार्फत घेऊन आपण नवीन सचिवांच्या केडर मार्फत नेमणुका करणार आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे, याच्यामध्ये जिथं सहकाराच्या माध्यमातून ज्याच्या हातामध्ये या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणचे सेक्रेटरी नेमले जातात. परीक्षा कशा घेतल्या मला माहित नाही, कशा पद्धतीने आपण घेणार. आत्तापासून आमच्या तालुक्यात स्पर्धा आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा आहेत की सचिव कोण व्हायचा यासाठी आत्तापासून फिल्डिंग लावली गेलेली आहे. त्यामुळे सहकार मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्या सेक्रेटरींचं नुकसान होईल. केडरच्या सर्व संघटनेने तुमच्याकडे मागणी केली, या जिल्ह्याच्या आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला हे सेक्रेटरी सुद्धा कंटाळीत होता आणि त्यांनी सुद्धा मागणी आपल्याकडे केली की आम्हाला सहकार खात्याकडे वर्ग करा. काय 4000 म्हणजे जास्त संख्या नाही आहे सहकार खात्याकडे. आपल्याकडे मागणी पण आहे, आपल्याकडे सहकार खात्यामध्ये मागणी आहे. मला कल्पना आहे की अर्थ खातं पहिलं टिप्पणी लिहिणार की राज्याची आर्थिक परिस्थिती बघता असा निर्णय करता येणार नाही, अशा पद्धतीचं सचिवांच्याकडनं अर्थ खात्याचे येणार. परंतु या राज्यामध्ये विकास संस्थेचा कारभार हा ग्राउंड रूटवर चालतो. ते सभासद करणं, त्याचं कर्ज पुरवठा करणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायचं असेल तर या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये केल्या पाहिजेत. जर प्राथमिक दूध संस्था जर आमच्या असतील, वेगवेगळ्या पतसंस्था असतील, इथं नेमायचे कर्मचारीचे अधिकार जर त्या संस्थेला असतील तर निश्चितपणे त्या विकास संस्थेला स्वतः सेक्रेटरी नेमायचा अधिकार त्या ठिकाणी हा संस्थेलाच असला पाहिजे. ही भूमिका मी मांडतो. मला वाटते मंत्री महोदय सहकार खात्यामध्ये काम केलेले आहेत, सहकाराचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी मी जी सूचना मांडली ती निश्चितपणे आपण ती अंमलात आणावी आणि या संदर्भातली कारवाई करावी. त्याचबरोबर आज आपण जे बिल आणलं या ठिकाणी सभासद करून घेण्याविषयी मी निश्चित पद्धतीनं याचं स्वागत करतो. याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी आणि या ठिकाणी सभासदाला त्याच्या गावातल्या कार्यक्षेत्रातल्या विकास संस्थेतून कर्ज पुरवठा व्हावा. ही जी बाब आपण आज मांडली त्याचं मी स्वागत करतो. कालमर्यादेमध्ये हे बिल आपण जे आता या ठिकाणी आणलं ते कालबद्ध कार्यक्रम व्हावा. हे बिल पास झाल्यानंतर त्याचा GR हा तात्काळ निघावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी DDR आणि AR ला त्या ठिकाणी आपण सूचना द्याव्यात आणि त्याचं पालन केलं जावं. अशा संदर्भातली